फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. तर बघा, आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच ब्लाउज डिझाईन बघून कंटाळा येतो. वेगळी अशी काहीतरी ब्लाउज छान दिसणार ना, त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा आपल्याला थोडी वेगळी आयडिया द्यायची असते. सो अशा वेळेस ब्लाउज डिझाईन कशी बनवावी तर सुचत नाही. तर आजची जी काही ब्लाउज डिझाईन आहे, खरं तर त्यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो अशी छानशी ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल. त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे कस्टमरला सुद्धा आयडिया देता येईल की कुठल्या साडीवर कशी ब्लाउज डिझाईन तुम्ही बनवू शकता. आय होप सो ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस आणि साडीचा थोडासा कपडा आपण इथे घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. 1/2 मीटर कपडा आहे. त्याचबरोबर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग, कटिंग आणि स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात येईल. तर इथे ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून पूर्ण शोल्डर टाकलेला आहे आपण 7 इंच, कारण बोटनेक ब्लाऊजचा हा बॅक पार्ट आहे आणि बोटनेक ब्लाऊजला पूर्ण शोल्डर लागतं. त्याचबरोबर गळा रुंदी 4 इंचची मार्किंग आपण इथे करून घेतली. एवढंच नाही, त्याचा मुंडा सुद्धा आपण 7 इंच घेतलेला आहे. क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप दिला. इथून छातीचा चौथा भाग म्हणजे 8.5 अधिक 1.5 इंच मार्जिन. जर तुम्हाला 2 इंच मार्जिन घ्यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. ठीक आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतला. आता सगळ्यात आधी जी काही आपली गळ्याची मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर आपल्याला करून घ्यायची. तर बोटनेक ब्लाऊजमध्ये वरच्या साईडला एक गळा असतो, तर 3 इंचाला मार्किंग केली. त्याच्या खाली 1 इंचाची एक मार्किंग करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर तिथून खाली आपल्याला 7, 7.5, 8 तुम्हाला किती हवा आहे त्यानुसार तुम्ही मार्किंग करू शकतात. सो इथे मी 7.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. आणि याची जी काही गळा रुंदी आहे तर ती आपल्याला इथे घ्यायची आहे 4 इंच. तर बघा, प्रत्येक पॉइंटला बरोबर 4 इंचाची आपण इथे मार्किंग करून घेऊयात. तर कुठलाही बोटनेक ब्लाऊज असो, कशीही डिझाईन असो, ही आपली बेसिक स्टेप आहे. आणि मार्क केल्यानंतर आपल्याला हे पट्टीच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि खरं तर ना, वरच्या साईडला एक बॉक्स आणि खालच्या साईडला एक बॉक्स असे 2 बॉक्स तयार होतील. वरच्या साईडचा एक गळा आणि मधला आपला बोटनेकचा जो काही आपला शेप असेल तर तो आपण इथे ड्रॉ करून घेत असतो. सो अशा पद्धतीने बघा, इथे दोन्हीही बॉक्स ड्रॉ झालेले आहे. आता वरच्या साईडला आपल्याला जी काही मार्किंग करायची आहे तर ती गोल गळ्याची करायची आहे. इथे तुम्ही पानगळा सुद्धा घेऊ शकतात, बट मी सिंपल गोल गळ्याची मार्किंग इथे करून घेत आहे. ठीक आहे. आता ह्या गळ्याची मार्किंग झाल्यानंतर जो काही आपला मधला शेप आहे तर त्याची मार्किंग आपण इथे खरं तर करून घेऊयात. सो बघा, मग आता इथून आपण मार्किंगला सुरुवात करूयात. सेंटर पासून 1 इंचाचा डिस्टन्स ठेवलेला आहे वरचा गळा आणि मधला गळ्यामध्ये. तर मी बघा इथे एवढा कर्व ड्रॉ केलेला आहे. जर का तो जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडासा किंचित कमीही करू शकतात. आणि त्यानंतर ना, खाली आपल्याला इथे ह्या पद्धतीने पान गळ्याचा शेप ड्रॉ करायचा आहे बघा. ठीक आहे. खरं तर ही नवीनच डिझाईन आहे, याआधी तुम्ही बघितलेली पण नसेल. त्याचबरोबर जर वाटलं तर इथून वरून सुद्धा थोडंसं एक्स्ट्रा घेऊ शकता. ठीक आहे. सो अशा पद्धतीने इथे मी परफेक्ट अशी मार्किंग करून घेतलेली आहे. जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून ही डिझाईन स्टिच करायची असेल तर मग लगेच कटिंग करायची नाही, पण आज आपण बिना कॅनव्हास पेपरचीच ही डिझाईन बनवणार आहोत. सो त्यामुळे मग मी काय करते, आता इथे जे काही मार्क केलेले आहे ना तर ते एक्झॅक्टली कट करते. वरचा गळा तर आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. सो मधला शेप सुद्धा आपण बघा कट करूयात. तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे वरचा शेप खाली वर तुम्हाला जसा हवा आहे तसं तुम्ही घेऊ शकतात. तर मी अशा पद्धतीने घेतलेली आहे. आणि फायनली इथे आपली गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात.
तर सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी बॅक पार्ट सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे. सेंटरला एक पिन लावायची आहे, इथे वरती पण आणि खाली पण. आणि सगळ्यात आधी आपल्याला मधला शेप हा फिनिशिंग सहित रेडी करायचा आहे. तर जो काही आकार आहे अगदी बरोबर कडेकडेने आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून हा गळा स्टिच करायचा असेल तर त्याची वेगळी पद्धत आहे. याआधी मी कॅनव्हास पेपर लावून गळा कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचे ते याचे व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि आज आपण हा बिना कॅनव्हासचा गळा बनवणार आहोत. तरी सुद्धा फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे. फक्त एक पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर तो म्हणजे आपण जी काही इथे गळ्याची मार्किंग केलेली आहे, कटिंग केलेली आहे, तर त्याच्या कडेकडेने एक्झॅक्टली सेम मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारायची आहे. कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला शेप येणार आहे. आणि फायनली इथे टीप मारून झाली. त्यानंतर या पद्धतीने फोल्ड करून मध्ये एक छोटा कट मारायचा आणि त्यानंतर जे काही मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. काहीही मार्जिन ठेवायचं नाहीये. जेवढं अस्तर असेल ना अगदी बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला बाकीचं इथे ठेवायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली हे आपलं इथे रेडी झालेलं आहे. त्यानंतर आता इथे छोटे छोटे कट्स मारून घेऊयात, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि आपला हा जो काही गळ्याचा आकार आहे तर तो आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली कट्स मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने ते आतमध्ये फोल्ड करून अगदी व्यवस्थित आपल्याला हा पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे. काने कोपरे वगैरे व्यवस्थित सेट सुद्धा करून घ्यायचे आहेत. आणि आता सगळ्यात आधी इथे आपल्याला या शेपला द्यायची आहे दाबटीप. ठीक आहे. सो इथून स्टार्ट करूयात आणि लक्षात राहू द्या, दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसता कामा नये, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार फिनिशिंग बिघडायला नको. त्यासाठी ही टिप्स खूप इम्पॉर्टंट आहे, तर ती तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि अगदी व्यवस्थित सावकाशपणे संपूर्ण शेपला आपण इथे दाबटीप देऊन घेत आहोत. ठीक आहे. अगदी व्यवस्थितच, कारण की याच्यावरच आपलं सगळं ब्लाऊजचं लुक डिपेंड आहे. आणि फायनली इथे तुमच्या लक्षात येईल की किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा शेप इथे रेडी झालेला आहे. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. त्याचबरोबर टीप मारताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, फुगा येणार नाही, गळारुंदी जास्त स्प्रेड होणार नाही. तर या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी घेतच इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. कारण की हे जर व्यवस्थित जोडलं तरच पुढचा ब्लाऊज छान असा फिनिशिंग सहित नक्कीच रेडी होईल. आणि बघा मग फायनली आपलं हे जोडून झालं. आता जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपला रेडी होईल. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला काही प्रॉब्लेम यायला नको, कमी पडायला नको यासाठी. म्हणूनच मेन शेप तयार झाल्यावर मेन फॅब्रिक अस्तर जोडून या पद्धतीने परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा. आणि इथे सुद्धा आपला हा बॅक पार्ट परफेक्ट रेडी झाला. यानंतर आता आपल्याला इथे कमरपट्टी लावावी लागणार आहे. त्याचबरोबर गळापट्टी सुद्धा लावून घ्यावी लागेल. सो 1 ते 1.25 इंचाची सरळ पट्टी मी इथे कट करून घेतली कमरपट्टी लावण्यासाठी. आणि हा जो काही गळ्याचा फॅब्रिक होतं आपण कटिंग केलेलं तर त्याचा 1 इंचाच्या आपल्या तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर त्या आपल्याला गळापट्टी लावण्यासाठी लागणार आहे. सो तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो, त्यामुळे मग आठवणीने तिरका कपड्यामध्येच पट्ट्या काढायच्या आहेत, जेणेकरून कपडा स्ट्रेच होईल आणि गळ्याचा आकार मस्त असा गोलाकार येईल. जर का सरळ कपडा घेतला तर मग गळ्याचा शेप बिघडेल, आपल्याला ते स्टिच करताना अवघडही जाईल आणि फिनिशिंग सुद्धा नक्कीच छान येणार नाही. आणि त्या पट्ट्या बघा इथे डबल टिप देऊन जोडून घ्यायच्या आहेत. आणि आता सगळ्यात आधी आपण गळ्याला इथे पट्टी लावून घेऊयात. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आधी कमरपट्टी सुद्धा लावू शकतात. आता गळ्याला पट्टी लावताना ह्या पद्धतीने ती डबल फोल्ड करून पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्याचबरोबर टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण फिनिशिंगच्या या छोट्या मोठ्या टिप्स खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मी नेहमीच सांगत असते फक्त डिझाईन बनवणं इम्पॉर्टंट नसतं, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं.
आणि फायनली इथे ही पट्टी लावल्यानंतर छोटे छोटे गळ्याला कट सुद्धा मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी यासाठी. आणि बघा मग या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून आपल्याला इथे टीप मारायची आहे. सिंपल टीप, हात शिलाई मारण्याची गरज लागणार नाही आणि दाबटीपही द्यायची गरज पडणार नाही. या पद्धतीने सिंपल टीप द्यायची, कारण यावर आपण असंही नंतर लेस लावणार आहोत, सो त्यामुळे. ठीक आहे, अशा पद्धतीने वरचा गळा छान असा प्रॉपर परफेक्ट गोलाकार रेडी झाला. यानंतर आता आपण बॅक साईडला इथे टक्स टाकून घेऊयात आणि मग त्यानंतर कमरपट्टी लावूयात. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे आधी कमरपट्टी लावून नंतरही टक्स टाकू शकतात किंवा आधी पण करू शकता, किंवा अजून मधली डिझाईन आपली बाकी आहे तर ती पूर्ण रेडी झाल्यानंतर टक्स टाकून जरी तुम्ही कमरपट्टी लावली तरी सुद्धा चालेल. पण मी इथे टक्स टाकून घेते आणि टक्स आपण सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या अंतरावर टाकून घेतलेला आहे. हा पॉइंट इथे इम्पॉर्टंट आहे, सो नोट डाऊन करून ठेवायचा आहे. आणि टक्सला डबल टिप सुद्धा दिलेली आहे. या पद्धतीने छान प्रॉपर टक्स टाकून झालेले आहेत. आता आपण इथे कमरपट्टी लावून घेऊयात. तर डबल फोल्ड करूनच मी इथे कमरपट्टी लावते. कमरपट्टी लावताना आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवत इथे टिप मारून घ्यायची आहे आणि टक्स बाहेरच्या साईडने फोल्ड करायचे, म्हणजे जो काही आतला टक्सचा कपडा आहे ना तर तो दोन्ही पण फिटिंगच्या साईडने येईल याची काळजी घ्यायची आहे. आतल्या साईडने फोल्ड करू नका. ठीक आहे, एक्स्ट्रा कट करून घ्यायचं. त्यानंतर पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करून इथे वरच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि फायनली छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे कमरपट्टी सुद्धा लावून घेतलेली आहे. ठीक आहे, यानंतर आता पुढची स्टेप आहे आपल्याला इथे डिझाईन बनवण्यासाठी साडीचा 1/2 मीटर कपडा तर आपण ऑलरेडी कटिंग करून घेतला आहेच, तर त्याचे छोटे छोटे ना चौकोन आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला किती साईजचे हवे ते तुमच्यावर डिपेंड आहे. खूप मोठे घेऊ शकतात, मीडियम साईजमध्ये सुद्धा घेऊ शकतात. ठीक आहे, तर मी काय करते, एवढी साईज जरा सफिशियंट आहे त्यामुळे हे एक्स्ट्राची ना अजून एक पट्टी कट करून घेते, म्हणजे व्यवस्थित एकसारखे त्रिकोण रेडी होतील. आणि बघा मग ह्या पद्धतीने 2x2चे चौकोन म्हटले तरी चालेल किंवा 2.5x2चे म्हटलं तरी चालेल, असे आपण इथे कट करून घेतलेले आहे. खरं तर आपल्याला इथे 4 किंवा 5 लागणार आहेत, पण ते रेडी झाल्यावर कळतील की 4 लागणार आहेत की 5. आणि ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला इथे त्रिकोण तयार करायचा आहे. त्याचबरोबर त्या त्रिकोणमध्ये ना आपल्याला नॉट सुद्धा टाकायची आहे. तर इथे मी रेडीमेड गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे. जर तुम्हाला कापडी नॉट इथे यूज करायची असेल तर तुम्ही करू शकतात. ठीक आहे, आणि बघा मग ह्या पद्धतीने ते बरोबर जिथे ना त्रिकोणचं टोक येतं ना तिथे आपल्याला ती नॉट आतमध्ये फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, सो सगळ्या साईडने आपण इथे टीप मारून घेतली, एक्स्ट्राचा इथे कट करून घेतलेला आहे. त्याचबरोबर आता हे जे काही आपलं त्रिकोण नॉट सहित रेडी झालेलं आहे, इथे आपल्याला एक लेस लावायची आहे. तर साडीला किंवा ब्लाऊजला मॅच होणारी कॉन्ट्रास्ट लेस तुम्ही यूज करू शकतात. सो आपण इथे ग्रीन आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची बारीक अशी छानशी नाजूक लेस इथे घेतलेली आहे. तुम्ही गोल्डनही यूज करू शकतात, पण कसं ना कपडा पण इथे गोल्डनच आहे, सो त्यामुळे मग कॉन्ट्रास्ट केल्याने ही डिझाईन अजूनच उठून दिसेल असं मला वाटलं. सो म्हणून मग मी इथे ही लेस घेतलेली आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लेसला मी दोन्ही साईडने टीप दिलेली आहे. मी नेहमीच सांगत असते, लेस तुम्ही बारीक जाड कशी असं शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देऊन घ्यायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. आता सेम ह्याच पद्धतीने बाकीचे उरलेले त्रिकोण आपल्याला इथे रेडी करून घ्यायचे आहेत. सो त्यासाठी मी इथे नॉट कट करून घेते आणि अजून आपल्याला इथे 3 तयार करून घ्यायचे आहेत. सो बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून आपण इथे आधी टीप मारून ना हे सिंपल त्रिकोण तयार करून घेऊ शकतो, किंवा मग डायरेक्टच तुम्ही नॉट लावून सुद्धा रेडी करू शकता, जसं आपण आधीचं केलं तसं. पण मी सिंपल आधी खालच्या साईडने टीप मारून घेते सगळे जे काही त्रिकोण आपल्याला बनवायचे आहे ना तेवढे यांना. आणि मग त्यानंतर त्यामध्ये बघा ह्या पद्धतीने नॉट टाकून इकडनं एक सिंपल टीप मारून घ्यायची आहे. आणि जर का तुम्ही छोटे छोटे त्रिकोण केले तर तुम्हाला 5-6 त्रिकोण सुद्धा लागू शकतात. तर मी खूप छोटे किंवा खूप मोठे न करता जरा मीडियम साईजचे इथे त्रिकोण तयार करून घेतलेले आहेत. आता हे म्हणजे नॉट लावून त्रिकोण आपले तयार झाले. एक्स्ट्राचं मी खालच्या साईडचं कट करते आणि इथे आपल्याला लेस यूज करायची आहे. जसं आपण पहिलं बनवलं होतं ना सेम तसंच बनवायचं आहे. सो मग आता सगळ्याच यांना आपण इथे कडेकडेने ही लेस लावून घेऊयात. आणि खरं तर ना जिथे कोपऱ्यावर म्हणजे कॉर्नरवर जिथे नॉट लावलेला आहे ना तिथे आपल्याला लेस अगदी व्यवस्थित प्रॉपर अशी
फोल्ड करून घ्यायची आहे. तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर मग सगळं लुक बिघडू शकतो, आपला आकार चेंज होऊ शकतो. सो तसं होऊ देऊ नका. सो बघा मग इथे ही आपण लेस लावून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता उरलेल्या सगळ्या त्रिकोणला आपण ती लेस लावून घेऊयात. आणि बघा मग फायनली सगळे त्रिकोण आपले इथे रेडी झालेले आहे. आपण टोटल 4 त्रिकोण इथे तयार करून घेतलेले आहे. आता हे बॅक पार्टला कसे लावायचे आणि त्यामुळे किती सुंदर डिझाईन तयार होणार आहे, तर हे तुमच्या पुढे लक्षात येईलच. तर बघा मग ह्या पद्धतीने आपल्याला त्या आतमध्ये ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे. तर तुम्हाला ते बाहेरच्या साईडने किती काढायचे आहे तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही अगदी छोटे छोटेही काढू शकतात किंवा मोठेही लावू शकतात, पण आपल्याला इथे 4 बसवायचे आहे. तुम्ही अगदी छोटे केले तर मी म्हटल्याप्रमाणे 5ही बसू शकतात किंवा खूप मोठे असेल तर 3च्या याच्यामध्ये पण काम होऊ शकतं. पण आपण इथे मीडियम साईजमध्ये म्हणजेच जवळजवळ 4 त्रिकोण इथे बसवलेले आहेत. तर बघा वन साईडनीच आपण ते लावलेले आहेत स्टार्टिंगपासून इथपर्यंत. आणि आता हे जे काही नॉट आहे ना, हे ह्या पद्धतीने आपल्याला थोडे किंचितशे लूज सोडत इथे टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित सेट करून घेतले. आणि आता जसे सेट केलेले आहेत अगदी त्यावरच आपण टीप मारून घेऊयात. अजून महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला आणि शेवटी ना डबल टीप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित पॅक होतील. ते नॉट निघण्याचे चान्सेस कमी राहतील. याचाच अर्थ आपला ब्लाऊज नक्कीच लवकर खराब होणार नाही. अगदी व्यवस्थित सावकाश आपण खरं तर हे इथे लावून घेतलेलं आहे. हे बघा. ठीक आहे. सो फायनली अशा पद्धतीने आपण हे सगळे नॉट लावून घेतले. एक्स्ट्राचं मी आतल्या साईडने इथे कट करून घेतलेलं आहे. मी ते बघू शकतात. किती सुंदर असं व्यवस्थित एकाच लेवलमध्ये, म्हणजे आपल्याला ते ना डिझाईनच थोडी युनिक आहे, तर त्या पद्धतीने आपण इथे ते व्यवस्थित सेट करून लावून घेतले. त्यानंतर आता ही जी काही ग्रीन अँड गोल्डन कलरची लेस आपण त्रिकोणला यूज केली, तीच लेस इथे आपल्याला गळ्याला सुद्धा वापरायची आहे. तर आपण इथे लावून घेऊयात. खरं तर तुम्ही नाही लावली तरी सुद्धा चालेल, तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. पण मी इथे ही लेस लावून घेते. काय होईल आता ही लेस लावल्याने ना आपली ही बॅकनेक डिझाईन म्हणजेच ब्लाऊज डिझाईन अजूनच सुंदर सुद्धा नक्कीच दिसेल. आणि बघा मी नेहमी सांगत असते, लेसला दोन्ही साईडनी टीप द्यायची सवय लावायची. लेस तुमची जाड बारीक कशीही असो. सो इथे सुद्धा मी डबल टीप देऊन घेत आहे, कारण त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरच्या साईडनी तरंगत सुद्धा नाही. आणि त्याही पेक्षा इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे ब्लाऊज डिझाईनची फिनिशिंग खूपच सुंदर येते. आणि फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट असते, कारण बऱ्याचदा काय होतं, आपण नुसती डिझाईन शिवतो किंवा ब्लाऊज शिवतो, पण फिनिशिंग जर नसेल तर मग ती डिझाईन किंवा तो ब्लाऊज अजिबात छान दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण ह्या डिझाईनची मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग करताना खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे. तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा नक्कीच छान प्रॉपर फिनिशिंग सहित डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. आणि मधल्या शेपला सुद्धा आपण कडेकडेने अगदी व्यवस्थित सावकाशपणे इथे ही लेस लावून घेत आहोत. आणि तुमच्या लक्षात येईल की मी खरंच खूप सावकाश तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्ही कुणी नवीन जरी शिकत असाल किंवा तुम्हाला डिझाईन बनवता येत नसेल, पहिल्यांदाच डिझाईन बनवत असाल, तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन नक्कीच बनवू शकतात. इतक्या सोप्या पद्धतीने आणि सावकाश सांगण्याचा खरं तर मी प्रयत्न केलेला आहे. आणि फायनली इथे मधल्या शेपला आपली ही लेस लावून झालेली आहे. आता बघा, जर तुम्हाला खाली कमरेच्या साईडला लेस लावायची असेल तर लावू शकतात, आणि जरी नसेल लावायची तरी सुद्धा चालेल. पण मी ते लावून घेते, कारण आता सध्या ना ट्रेंड चालू आहे. जर कमरेच्या साईडने लेस लावली तर लेस अजूनच छानशी उठून सुद्धा दिसत असते. सो त्यामुळे मग तुम्ही इथे ही लेस लावून घ्या कमरेच्या साईडला. ठीक आहे. थोडंसं डिस्टन्स सोडून जरी लावायची असेल तरी सुद्धा लावू शकतात, किंवा मग असं सुद्धा ठेवू शकतात. सो बघा मग फायनली आपली ही बॅकनेक डिझाईन इथे रेडी झालेली आहे. आणि फिटिंग टाकल्यावर त्याचं लुक ह्या पद्धतीने काही येणार आहे, तर ते जरा राहत नाही. त्यामुळे मी ते पिनअप करते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपली बॅकनेक डिझाईन कशी रेडी झालेली आहे ती. ठीक आहे. थोडंसं इस्त्रीने प्रेसही करून घ्यायचं, म्हणजे डिझाईन वगैरे सगळं व्यवस्थित सेट होतं आणि फिनिशिंग आपल्या ब्लाऊजची अजूनच सुंदर येते. ठीक आहे. सो बघा मग फायनली बोटनेक ब्लाऊजला आत्ताची चालणारी ट्रेंडिंग न्यू लुकमधली थोडी युनिक पद्धतीची आज आपण ही डिझाईन बनवलेली आहे. खरं तर बोटनेकमध्ये तेच शेप बनवून कंटाळा येतो, तर ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता. मी तुम्हाला ह्या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या आहे. आणि खरं तर ही डिझाईन इतकी सुंदर आहे की ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला
खूप सुंदर असं लुक येईल आणि बऱ्याचदा कस्टमरची रिक्वायरमेंट असते की तुम्ही जरा नवीन डिझाईन दाखवा, तर ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. ठीक आहे. सो मग अशी छानशी न्यू ट्रेंडिंग नवीन लुकमधली ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो नक्की स्टिच करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर बघा मग फायनली खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स एक संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. त्याचबरोबर अशी डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही डिझाईन सहजच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.